नमस्कार मित्रांनो. एका गर्विष्ठ श्रीमंत मुलीने एका साध्या वेटरचा सगळ्यांसमोर अपमान केला. पण काही दिवसांनी तिला समजले की ज्याला ती 2 पैशांचा नोकर समजत होती तोच तिच्या नशिबाचा खरा मालक आहे. पुढे नेमके काय घडले आणि तिच्या आयुष्यात एवढा मोठा बदल कसा झाला हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. 5 स्टार हॉटेल द ग्रँड पॅलेसमध्ये लाइटिंगची झगमग होती. झुंबरे चकाकत होते आणि महागड्या परफ्यूमचा सुगंध सगळीकडे पसरला होता. हॉलमध्ये मंद संगीत वाजत होते आणि त्यात मिसळून आर्याचं हसू ऐकू येत होतं. ही महानगरातील VIP वर्गाची पार्टी होती. इथे संपत्तीचा दिखावा करणे श्वास घेण्या इतकेच महत्त्वाचे समजले जात होते. या सगळ्यात पांढऱ्या गणवेशात वेटर अर्जुन आपल्या कामात मग्न होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता, पण डोळ्यात एक वेगळीच शांतता आणि गांभीर्य होते. तो परिपूर्णपणे क्रिस्टल ग्लासांनी सजलेली ट्रे हातात घेऊन पाहुण्यांच्या गर्दीतून जात होता. त्याला या नोकरीला थोडाच काळ झाला होता आणि तो पूर्ण प्रयत्न करत होता की कुठलीही चूक होऊ नये, कारण त्याला पैशांची खूप गरज होती. पण त्याला माहीत नव्हते की आजची रात्र त्याच्या आयुष्याचा प्रवाहच बदलणार होती. काळ्या रंगाच्या सोफ्यावर आर्या बसली होती. आर्या ही उद्योगपती श्री विक्रम यांची एकुलती एक मुलगी होती. जगातील प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी खेळण्याच्या वस्तूपेक्षा अधिक मौल्यवान नव्हती. ती आपल्या मित्रमैत्रिणींच्या गर्दीत बसून आपल्या नवीन हिऱ्याच्या अंगठीचा दिखावा करत होती आणि तिच्या प्रत्येक बोलण्यात गर्व दिसत होता. तिची नजर अर्जुनवर पडली, जो पाण्याची ट्रे घेऊन जवळून जात होता. आर्याच्या ओठांवर एक छुपे आणि क्रूर स्मित उमटले. तिने आपल्या मैत्रिणीकडे वाकून मंद आवाजात म्हटले की आज या पार्टीत थोडी मज्जा करायची का? आर्याने मोठ्या चातुर्याने आपल्या मौल्यवान सँडल घातलेला पाय गालीच्या बाहेर थोडासा काढून वाटेत ठेवला. अर्जुनची नजर समोर होती. त्याला तो पाय दिसला नाही. जसा त्याचा पाय आर्याच्या टाचेला लागला तसा त्याचा तोल पूर्णपणे बिघडला. एक क्षणभर वेळ थांबल्यासारखा भास झाला. अर्जुनाने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो सावरू शकला नाही. काच फुटण्याचा जोरदार आवाज संगीताच्या गोंगाटालाही गिळून गेला. पाण्याची ट्रे थेट आर्याच्या टेबलाजवळ पडली आणि क्रिस्टल ग्लास फुटले. लाज आणि भीतीने तो पूर्णपणे गोंधळून गेला. त्याने ताबडतोब डोके वर करून माफी मागण्याचा प्रयत्न केला. मॅडम, मला माफ करा. पण त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच आर्याचं हसणं ऐकू आलं. हे आनंदाचं हसणं नव्हतं, तर उपहासाने भरलेलं हसणं होतं. तू आंधळा आहेस का? आर्याने आपल्या जागेवरून उठत म्हटले. तिने आपले कपडे झाडायला सुरुवात केली. जरी तिथे पाण्याचे फक्त काही थेंब पडले होते, तरी तिच्या आवाजात अशी धार होती की ऐकणाऱ्यांचे मन थरारून जाई. 2 पैसे मिळवणाऱ्या नोकराला नीट चालताही येत नाही का? तुला चालण्याचे शिष्टाचार नाहीत का? हॉटेलमध्ये काम करतोस तरी जरा लक्ष देत नाहीस? जर तुला शिष्टाचारच नाहीत तर भिक्का मागत नाहीस, इथे नोकरी का करतोयस? अर्जुनचा चेहरा फिकट पडला. तो काही बोलला नाही. त्याने शांतपणे डोके खाली घातले आणि काचेचे तुकडे गोळा करायला सुरुवात केली. काचेचा एक धारदार तुकडा त्याच्या बोटात घुसला आणि रक्त गालीच्यावर पडू लागले, पण त्याने त्याची पर्वा केली नाही. आर्याचे मित्र हसत होते आणि बाकीचे लोक शांत राहून हा तमाशा पाहत होते. कोणीही पुढे येऊन अर्जुनला उठवण्याचा प्रयत्नही केला नाही. सर्वांसाठी तो फक्त एक नोकर होता, ज्याच्या वेदनेला काहीच किंमत नव्हती. इथे काय तमाशा चाललाय? हॉटेलच्या प्रवेशद्वारातून हॉटेलचे मॅनेजर श्री समीर धावत आले. त्यांच्या कपाळावर घाम होता आणि चेहऱ्यावर घाई गडबड स्पष्ट दिसत होती. हे यासाठी नव्हते की एखादा नोकर जखमी झाला होता, तर यासाठी की श्री विक्रम यांची मुलगी नाराज झाली होती. श्री समीर थेट आर्याकडे गेले आणि वाकून माफी मागू लागले. मॅम, आय एम सॉरी. ही आमची चूक आहे. मी आत्ताच सगळं स्वच्छ करून घेतो.
आपण कृपया नाराज होऊ नका. आर्याने तिरस्काराने अर्जुनकडे पाहिले, जो अजूनही जमिनीवर बसून रक्ताने माखलेल्या हातांनी काच गोळा करत होता. समीर साहेब, तुमच्या हॉटेलची पातळी इतकी खाली गेली आहे का? असे अडाणी लोक तुम्ही ठेवले आहेत, जे पाहुण्यांवर पाणी सांडतात. याने माझा सगळा मूड खराब केला. श्री समीर यांनी ताबडतोब पवित्रा बदलला. ते रागाने अर्जुनकडे वळले आणि ओरडले की तू अजूनही इथेच आहेस, इथून उठ. अर्जुनाने उठण्याचा प्रयत्न केला. त्याचा हात खूपच गंभीरपणे जखमी झाला होता. रक्त सतत ठिपकत होते, पण त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त एक खोल शांतता होती. सर, तो माझा पाय. अर्जुनाने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण श्री समीर यांनी हाताच्या इशाऱ्याने त्याला गप्प केले. गप्प बस. मला तुझी कुठलीही बडबड ऐकायची नाही. तू आमच्या VIP पाहुण्यांचा अपमान केला आहेस. तुला कल्पना आहे का की ही कोण आहे? ही स्त्री विक्रम साहेबांची मुलगी आहे. तिच्या बुटांची किंमत तुझ्या संपूर्ण आयुष्याच्या कमाईपेक्षा जास्त आहे. तुझे सामान घे आणि आत्ताच इथून निघून जा. यू आर फायर्ड. अर्जुनाने एक क्षण आर्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर विजयाचा गर्व पसरला होता. तिला याची जराही पर्वा नव्हती की तिच्या एका छोट्याशा खोडीमुळे एखाद्याची नोकरी गेली होती. अर्जुनाने डोके हलवले. हो, ठीक आहे सर. त्याने कुठलीही चर्चा केली नाही, विनवण्या केल्या नाही, नोकरीसाठी याचना केली नाही. त्याची ही प्रतिक्रिया तिथे उपस्थित असलेल्या लोकांसाठी अनपेक्षित होती. तो शांतपणे वळला आणि स्टाफ रूमकडे निघाला. त्याच्या मागे आर्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. बरं आहे, घाण साफ झाली. चला यार, पार्टी सुरू ठेवूया. संगीत पुन्हा वाजू लागले. लोक पुन्हा आपल्या गप्पांमध्ये मग्न झाले, जणू काही तिथे काहीच घडले नव्हते. स्टाफ रूममध्ये पोचल्यावर अर्जुनाने आपला गणवेश काढला. आता त्याचा हात खूप दुखत होता. त्याने रुमालाने हात बांधला आणि आपले जुने झिजलेले कपडे घातले. ते कपडे थंडीपासून बचाव करण्यासाठीही पुरेसे नव्हते. त्याने आपले नावाचे बॅज टेबलावर ठेवले आणि त्या गणवेशाकडे शेवटची नजर टाकली. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, कदाचित रागाची किंवा कदाचित कुठल्या तरी दुसऱ्याच भावनेची, जी त्या क्षणी समजण्या पलीकडची होती. तो मागच्या दाराने हॉटेल बाहेर पडला. बाहेर डिसेंबरची कडाक्याची थंडी होती. धुक्याने संपूर्ण शहराला आपल्या वेढ्यात घेतले होते. हॉटेलमधील उबदार वातावरण आणि दिव्यांची रोषणाई बाहेरच्या अंधारमय जगापेक्षा पूर्णपणे वेगळी वाटत होती. अर्जुन फुटपाथच्या कडेला जाऊन बसला. थंड हवा त्याच्या हाडात शिरत होती. त्याने आपले हात छातीशी घट्ट गुंडाळले. त्याच्यासमोर तेच भव्य हॉटेल उभे होते, ज्याच्या खिडक्यातून सोनेरी प्रकाश बाहेर झिरपत होता. आत लोक गरम जेवण आणि महागड्या दारूचा आनंद घेत होते, तर बाहेर तो आपली ती नोकरी गमावून बसला होता, जी त्याला आयुष्यातील एकमेव आधार वाटत होती. रस्त्यावर गाड्या वेगाने धावत होत्या. फुटपाथवर बसलेल्या त्या मुलाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. आर्याची पार्श्वभूमी ही अशीच होती की ती अशा वेदना कधीच समजू शकत नव्हती. श्री विक्रम यांनी संपत्तीचे ढीग उभे केले होते, पण आपल्या मुलीला माणुसकी शिकवू शकले नव्हते. आर्यासाठी लोक माणसे नव्हती, तर तिच्या सोयीची साधने होती. तिला लहानपणापासूनच हे शिकवले गेले होते की जगात फक्त 2 प्रकारचे लोक असतात, शिकारी आणि शिकार. आणि त्यांचे कुटुंब नेहमी शिकारीच राहिले होते. आत हॉलमध्ये आर्या आपल्या बाबांच्या नावाच्या आणि पैशांच्या नशेत धुंद होती. ती आपल्या मैत्रिणींना सांगत होती की तुम्ही पाहिलत का, तो कसा शांतपणे निघून गेला. या लोकांची हीच लायकी असते. जराशी नजर दाखवली की ओली मांजर बनतात. बाबा म्हणतात की जगावर राज्य करायचं असेल तर दया करणं सोडून द्या. तिच्या मैत्रिणी तिच्या प्रत्येक शब्दाला होकार देत होत्या. दुसरीकडे अर्जुन फुटपाथवर बसून आपला जखमी हात पाहत होता. रक्त बाहेर येणे थांबले होते, पण वेदनेची ठसठस अजूनही जाणवत होती. एक क्षण त्याला वाटले की तो पूर्णपणे तुटून पडेल. थंडी, भूक
आणि अपमानाची भावना माणसाला मोडून काढण्यासाठी पुरेशी असते. कुठेतरी दूर एक कुत्रा भुंकत होता आणि रस्त्याच्या कडेला पडलेली सुकलेली पाने वाऱ्याबरोबर उडत होती. कोणताही सामान्य माणूस या क्षणी आपल्या नशिबाला दोष देत रडला असता किंवा आर्याला शाप दिला असता. पण अर्जुन पूर्णपणे शांत होता. त्याची नजर हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर गेली होती, जिथे मॅनेजरचे ऑफिस होते. त्याच्या चेहऱ्यावर पराभूत माणसाची कोणतीही छटा नव्हती. थंड वाऱ्याने त्याचे केस हलकेच विस्कटले. त्याने खिशातून एक स्वस्त फोन काढला. स्क्रीन उजळली. त्याने वेळ पाहिली आणि पुन्हा फोन खिशात ठेवला. त्याने एक खोल श्वास घेतला आणि हॉटेलच्या इमारतीकडे पाहत मंद आवाजात पुटपुटला की गर्वाची खासियत अशी असते, तो माणसाला उंचीवर नेऊन आंधळं करतो आणि आंधळ्याला पाडणं सर्वात सोपं असतं. हे वाक्य एखाद्या हतबल वेटरचे वाटत नव्हते, पण पाहणाऱ्यांसाठी तिथे फक्त एक मुलगा बसला होता, ज्याच्याजवळ ना नोकरी होती, ना उबदार कपडे आणि ना कुठलीही आशा. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण होत होती, कारण बाहेरून पाहताना ही ताकदीची लढाई पूर्णपणे एकतर्फी वाटत होती. एका बाजूला संपत्ती आणि सत्तेच्या नशेत धुंद आर्या होती, तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर बसलेला अर्जुन. पण रात्रीच्या त्या अंधारात अर्जुनची शांतता जणू सांगत होती की ही शांतता निरर्थक नव्हती. अजून अनेक रहस्यांचे पडदे उघडायचे बाकी होते. मात्र त्या क्षणी रात्रीचा अंधार आणि अर्जुनचे एकटेपण प्रत्येक रहस्य आपल्या आत दडवून बसले होते. त्या रात्रीच्या घटनेला एक आठवडा उलटला होता, पण आर्याच्या आयुष्यात तो पूर्वीसारखा निवांतपणा उरला नव्हता, ज्याची तिला सवय होती. बाहेरून पाहताना ती गर्विष्ठ, बेफिकीर आणि स्वतःच्या धुंदीत जगणारी मुलगी वाटत होती, पण आतून एक अनोळखी भीती तिला दिमकाप्रमाणे पोखरत होती. त्या घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून तिच्यासोबत काही विचित्र गोष्टी घडायला सुरुवात झाली होती, ज्यांनी तिच्या रात्रींची झोप उडवून टाकली होती. पहिली भेटवस्तू तिला तेव्हा मिळाली जेव्हा ती सकाळी झोपेतून उठली. तिच्या बेडरूममध्ये साईड टेबलावर, जिथे ती आपले मौल्यवान घड्याळ ठेवत असे, तिथे एक छोटासा काळा मखमली बॉक्स ठेवलेला होता. आर्याने आश्चर्याने तो बॉक्स उचलला. तिला वाटले कदाचित बाबांनी तिच्यासाठी एखादे सरप्राईज ठेवले असेल. पण जेव्हा तिने तो बॉक्स उघडला तेव्हा तिच्या घशातून किंचाळी बाहेर पडता पडता थांबली. त्या बॉक्समध्ये कुठलाही हिरा किंवा दागिना नव्हता, तर काचेचे बारीक तुटलेले, रक्ताने माखलेले तुकडे होते. तेच तुकडे जे त्या रात्री त्या वेटरच्या हातात घुसले होते. आर्याचे हात थरथरू लागले आणि तो बॉक्स तिच्या हातातून निसटून गालीच्यावर पडला. तिने ताबडतोब नोकरांना बोलावले, त्यांच्यावर ओरडली, त्यांना धारेवर धरले आणि विचारले की हा बॉक्स कोणी ठेवला, इथे कोण आलं होतं. पण घरातील कोणताही नोकर, कोणताही गार्ड, कोणीही याबद्दल काहीच सांगू शकत नव्हता. CCTV कॅमेऱ्यांमध्येही त्याच वेळी तांत्रिक बिघाड झाला होता. ही तर फक्त सुरुवात होती. आर्याची चिडचिड हळूहळू भीतीत बदलत चालली होती. कधी तिला आपल्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर एक साधे बँडेजचे पॅकेट सापडत असे, तर कधी तिच्या आवडत्या कॉफी मगखाली कागदाचा एक छोटासा तुकडा दिसत असे, ज्यावर फक्त एकच शब्द लिहिलेला असे, बदला. त्या भेटवस्तूंसोबत कुठलीही धमकी नव्हती, कुठलेही नाव नव्हते, पण आर्याला खात्री होती की हे कोण करत आहे. त्या 2 पैसे मिळवणाऱ्या वेटरचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर सतत फिरत राहायचा. तरीही तिने हॉटेल व्यवस्थापकाकडून खात्री करून घेतली होती की त्याला नोकरीतून काढून टाकले आहे आणि तो शहर सोडूनही गेला आहे. मग हे सगळं कोण करत होतं? तो काही भूत होता का? आर्याचं डोकंच सुन्न होऊ लागलं होतं. पण या भीतीने तिला खचवण्याऐवजी ती आणखीच कठोर आणि विषारी बनत चालली होती. स्वतःची अवस्था आणि भीती लपवण्यासाठी ती आपल्या आजूबाजूच्या लोकांवर आणखी जास्त अत्याचार करू लागली. घरात नोकर तिच्या समोर येतानाच घाबरू लागले होते, कारण आता ती अगदी छोट्या छोट्या कारणांवरून वस्तू फोडत असे.
आणि गरिबांना त्यांची लायकी दाखवून देणे हेच तिचे रोजचे काम झाले होते. तिला वाटत होते की ती आपल्या संपत्तीच्या आणि रागाच्या जोरावर त्या अनोळखी भीतीला दाबून टाकेल, पण ती चुकीची होती. दुसरीकडे श्री विक्रम आपल्या वेगळ्याच योजनांमध्ये व्यस्त होते. ते आपल्या मुलीच्या या अवस्थेबद्दल पूर्णपणे अनभिन्न होते आणि आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा व्यवहार पूर्ण करण्याच्या तयारीत होते. द ग्रँड पॅलेस हे फक्त एक हॉटेल नव्हते, तर शहरातील सर्वात फायदेशीर व्यवसायांपैकी एक होते. पण दुर्दैवाने कायदेशीरदृष्ट्या श्री विक्रम त्याचे मालक नव्हते. हे हॉटेल त्यांच्या मोठ्या भावांचे श्री निलेश यांचे होते. 5 वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले होते. श्री निलेश अत्यंत प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि स्वच्छ मनाचे माणूस होते. ते विक्रमपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. पण अडचण अशी होती की श्री निलेश यांना एकच मुलगा होता, वीर. 10 वर्षांचा असताना तो एका भीषण अपघातानंतर बेपत्ता झाला होता. पोलीस आणि खासगी गुप्तहेरांनी अनेक वर्ष प्रयत्न करूनही त्याचा काहीच शोध लावू शकले नव्हते. तरीही श्री निलेश यांचा आपल्या मुलावर अढळ विश्वास होता. त्यांना खात्री होती की वीर जिवंत आहे आणि एक दिवस नक्की परत येईल. म्हणूनच त्यांनी आपल्या इच्छापत्रात हे हॉटेल आपल्या भावाला म्हणजेच श्री विक्रम यांना न देता हॉटेलचे सर्वात विश्वासू आणि जुने मॅनेजर श्री समीर यांच्याकडे ट्रस्टी म्हणून सोपवले होते. त्यांच्या इच्छापत्रानुसार जोपर्यंत वीर परत येत नाही किंवा त्याच्या मृत्यूची अधिकृत खात्री होत नाही, तोपर्यंत हॉटेलच्या कमाईचा मोठा हिस्सा धर्मदाय कामांसाठी वापरला जाईल आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी श्री समीर यांच्याकडे राहील. ही गोष्ट विक्रम यांच्या मनाला वर्षानुवर्ष सलत होती. ते योग्य संधीच्या शोधात होते आणि आता त्यांनी स्वतःच ती संधी निर्माण केली होती. त्यांनी आपल्या कुटुंबाचे वकील आदित्य याच्यासोबत, जो अत्यंत चलाक आणि वाईट हेतूचा माणूस होता, संगनमत करून एक बनावट इच्छापत्र तयार केले होते. त्या कागदपत्रानुसार निलेश साहेबांनी निधनाच्या काही दिवस आधी आपले जुने इच्छापत्र रद्द केले होते आणि विक्रम यांनाच हॉटेलचे कायदेशीर वारसदार घोषित केले होते. कारण वीर परत मिळण्याची आशा आता संपली होती. आजची रात्र याच विजयाची रात्र होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. ढगांचा कडकडाट सुरू होता. जणू निसर्गच या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत होता. विक्रम यांनी आपला कोट घातला आणि आर्याला म्हणाले की तयार हो बेटा. आज आपण ती गोष्ट घेऊन जाणार आहोत जी वर्षांपूर्वीच आपली व्हायला हवी होती. आर्य जे आपल्या खोलीत भीतीच्या सावलीशी झुंज देत होती, बाहेर जाण्याच्या विचाराने थोडी शांत झाली. तिला वाटले बाबांसोबत गेल्यावर ती कुठेतरी सुरक्षित ठिकाणी असेल, जिथे तिला भीती वाटणार नाही. ते दोघे गाडीत बसले आणि हॉटेलकडे रवाना झाले. गाडीच्या काचेवर पावसाचे थेंब वेगाने आदळत होते. आर्या खिडकीतून बाहेर पाहत होती. शहरातील रोषणाई पावसामुळे धुसर दिसत होती. तिच्या मनात पुन्हा तोच प्रश्न उमटला, तो बॉक्स कोणी ठेवला होता. तिने डोके हलवून तो विचार झटकला. आजची रात्र खूप खास आहे. आज आपण मालक होणार. मग मी या शहराचा कानाकोपरा शोधून त्या वेटरला शोधून काढीन. तिने स्वतःशीच हे ठाम वचन दिले. हॉटेलमध्ये पोचल्यावर वातावरण काहीसे विचित्र वाटत होते. नेहमीच्या तुलनेत आज लॉबीत अनोखी शांतता पसरली होती. विक्रम साहेबांनी आधीच कळवले होते की ते एका महत्त्वाच्या बैठकीसाठी येत आहे. मॅनेजर समीर आणि हॉटेल कायदेशीर सल्लागार कॉन्फरन्स रूममध्ये त्यांची वाट पाहत होते. श्री विक्रम मोठ्या रुबाबात छाती ताट करून हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांच्या उजव्या बाजूला आर्या आणि डाव्या बाजूला वकील आदित्य होता. त्याच्या हातात ती फाईल होती ज्यामध्ये बनावट कागदपत्रे ठेवलेली होती. कॉन्फरन्स रूममधील वातावरण कमालीचे गंभीर झाले होते. समीर साहेब, जे वयस्कर, अनुभवी आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण व्यक्ती होते, आपल्या जागेवर शांतपणे बसले होते. विक्रम साहेबांनी कोणतीही प्रस्तावना न देता ती फाईल टेबलावर ठेवली. समीर, खेळ संपला. हे माझ्या भावाचं शेवटचं इच्छापत्र आहे. याला न्यायालयाची मान्यता मिळाली आहे.
आजपासून या हॉटेलची संपूर्ण व्यवस्था आणि कमाई माझ्या आधिपत्याखालीच असेल. इतका काळ हॉटेलची जबाबदारी सांभाळल्याबद्दल धन्यवाद. आता तुम्ही निर्धास्तपणे घरी जाऊन आराम करू शकता. समीर साहेबांनी फाईल उचलली, ती उघडली आणि तिच्यावर एक नजर फिरवली. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, उलट एक शांत गूढ स्मित होते. विक्रम साहेब, तुम्ही खूप घाई केली. निलेश साहेब नेहमी म्हणायचे की घाई कधीच चांगली नसते. विक्रम रागाने टेबलावर हात आपटत म्हणाले की मला कोडी घालून बोलणं आवडत नाही. ही कागदपत्र खरी आहेत आणि कायदा आता माझ्या बाजूने आहे. तुम्ही जास्त अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करून तुम्हाला तुरुंगात पाठवी. आर्या खुर्चीवर बसून हे सगळं पाहत होती. तिला आपल्या बाबांच्या ताकदीचा प्रचंड अभिमान वाटत होता. तिला वाटत होतं की जगात ताकदच सर्व काही असते. पण तिचा घसा कोरडा पडू लागला. तिने मोठ्याने हाक मारली की कोणी आहे का, पाणी आणा. त्या क्षणी तिला स्वतःचा ताण कमी करायचा होता. दरवाजा उघडला आणि खोलीतील सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. एक वेटर ट्रेमध्ये पाण्याचा ग्लास आणि जग घेऊन आत आला. आर्याने सहज त्याच्याकडे पाहिले, पण पुढच्या क्षणी तिचे डोळे विस्फारले. तोच होता, तोच वेटर अर्जुन, तोच साधा चेहरा, त्या खाली झुकलेल्या नजरा आणि तोच पांढरा गणवेश. आर्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याला तर नोकरीतून काढून टाकले होते, मग तो इथे काय करत होता, आणि तेही इतक्या महत्त्वाच्या बैठकीत. अर्जुनने शांतपणे ट्रे टेबलावर ठेवली आणि पाणी ओतू लागला. त्याच्या हाताला अजूनही पट्टी बांधलेली होती, तोच हात जो त्या दिवशी आर्यामुळे जखमी झाला होता. ती पट्टी पाहताच आर्याच्या मनात विचारांचा स्फोट झाला. गेल्या आठवडाभरातील भीती, तुटलेल्या काचेचे तुकडे आणि उडालेली झोप, सगळं एका क्षणात रागात आणि अस्वस्थतेत बदललं. तिला वाटलं अर्जुन मुद्दाम तिच्या समोर आला आहे, तिला चिडवण्यासाठी, तिला दाखवण्यासाठी की ती त्याचं काहीही बिघडवू शकत नाही. आर्याचा श्वास वेगाने सुरू झाला. तिचा राग आता नियंत्रणाबाहेर जाऊ लागला. तू? आर्या खुर्चीवरून झटकन उठून उभी राहिली. तिचा आवाज इतका मोठा होता की विक्रम आणि वकील आदित्यही दचकले. तू इथे काय करत आहेस? तुला तर मी नोकरीतून काढून टाकला होतं ना. माझ्यासमोर पुन्हा येण्याची हिंमत तरी कशी झाली तुझी? अर्जुनने शांतपणे पाण्याचा ग्लास भरला आणि तो आर्याकडे पुढे केला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. जणू आर्याच्या किंचाळण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. त्याच्या डोळ्यात तीच गूढ शांतता होती जी आर्याला आतून अस्वस्थ करत होती. अर्जुनचा हा शांत स्वभाव आर्यासाठी कुठल्याही थप्पडीपेक्षा जास्त बोचरा ठरत होता. तिला वाटलं की हा मुलगा तिचा अपमान करत आहे. तिचा संताप पूर्णपणे अनावर झाला. तिला त्या क्षणी फक्त एकच व्यक्ती दिसत होती, तो माणूस ज्याने तिचा मानसिक शांतपणा हिरावून घेतला होता. तिने अर्जुनच्या हातातून पाण्याने भरलेला ग्लास हिसकावून घेतला. क्षणभर सर्वांना वाटलं की ती पाणी पिणार आहे, पण पुढच्या क्षणी तिने पूर्ण ताकदीने ते पाणी अर्जुनच्या चेहऱ्यावर फेकले. पाणी त्याच्या चेहऱ्यावर, गणवेशावर आणि टेबलावर ठेवलेल्या कागदपत्रांवर उडालं. ग्लास तिच्या हातातून निसटला आणि जमिनीवर पडून फुटला. क्षणात संपूर्ण खोलीत शांतता पसरली. विक्रम साहेबही काही क्षण स्तब्ध झाले. आर्या धापा टाकत होती. तिचा चेहरा संतापाने लालबुंद झाला होता. तुला मला पाणी देण्याची हिंमत तरी कशी झाली? 2 पैसे कमावणाऱ्या नोकरा, तू स्वतःला काय समजतोस? इथून निघून जा. माझ्या नजरेसमोरून लगेच नाहीसा हो. तिचा आवाज संपूर्ण खोलीत घुमत होता. अर्जुनने एकही शब्द उच्चारला नाही. त्याने शांतपणे आपल्या ओल्या चेहऱ्यावरचं पाणी पुसलं. एक क्षण आर्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, द्वेष नव्हता, फक्त एक खोल शांत भाव होता. त्यानंतर त्याने डोके खाली झुकवले आणि शांतपणे खोली बाहेर निघून गेला. दरवाजा बंद होताच आर्या मॅनेजर समीरकडे वळली. समीर साहेब, हा काय उद्धटपणा आहे? मी तर त्याला नोकरीतून काढून टाकलं होतं ना, मग तो पुन्हा हॉटेलमध्ये कसा आला?
तुम्ही कोणाच्या परवानगीने त्याला पुन्हा कामावर ठेवलं? आर्याचा आवाज आदेश देणारा होता. समीर साहेबांनी शांतपणे नजर खाली केली आणि म्हणाले की मॅम, हा मुलगा खूप गरीब आहे. त्याने खूप विनंती केली होती. म्हणाला की घरी उपासमारीची वेळ आली आहे, म्हणून मला त्याची दया आली आणि फक्त आजच्या रात्रीसाठी अतिरिक्त वेटर म्हणून त्याला बोलावलं. आर्या उपवासाने हसू लागली. की तुमच्या त्या दयेची किंमत माझ्या बुटाच्या टोका एवढी सुद्धा नाही. तुमचा हा मुलगा या शहरातही दिसायला नको, नाहीतर बस आर्या, आता पुरे. श्री विक्रम यांनी आर्याच्या खांद्यावर हात ठेवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. बेटा, आपल्या रागावर नियंत्रण ठेव. आज आपलं उद्दिष्ट खूप मोठं आहे. एका सामान्य वेटरसाठी आपला मूड खराब करू नकोस. आपण इथे कोट्यवधींच्या मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी आलो आहोत. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर. बैठकीवर लक्ष केंद्रित कर. विक्रम यांनी आर्याला पुन्हा खुर्चीवर बसवलं आणि स्वतःला सावरत समीर साहेबांकडे पाहिलं. तर समीर साहेब, कागदपत्रांवर सही करा आणि हॉटेलचा चार्ज आमच्या हवाली करा. आर्याने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. अर्जुन खोलीतून गेल्यानंतर तिच्या मनावरील ताण थोडासा कमी झाला होता. ती पाण्याची बाटली उचलून पिणार इतक्यातच कॉन्फरन्स रूमचा जड दरवाजा पुन्हा उघडला. खोलीतील सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. आत आलेला माणूस पाहताच सगळे काही क्षण स्तब्ध झाले. तो कोणताही वेटर नव्हता. त्याने अत्यंत महागडा आणि देखणा सूट घातला होता. त्याच्या हातात चांबड्याची फाईल होती आणि मनगटावर कोट्यवधींचे घड्याळ चमकत होते. त्याच्या चालण्यात राजेशाही आत्मविश्वास होता आणि चेहऱ्यावर अशी गंभीरता होती जी सहसा मालकांच्या चेहऱ्यावरच दिसते. तो सरळ चालत हेड चेअर जवळ आला. श्री विक्रम, आर्या आणि वकील आदित्य त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. हा कोण आहे आणि कोणत्याही परवानगीशिवाय इथे कसा आला? पण त्या अपरिचित माणसाने एकही शब्द बोलला नाही. त्याने शांतपणे आपली फाईल टेबलावर ठेवली आणि दोन्ही हात टेबलावर टेकवत आपल्या तीक्ष्ण नजरेने श्री विक्रमकडे पाहिले. क्षणातच खोलीतील वातावरण एका नव्या आणि धोकादायक वळणावर येऊन पोचले. कॉन्फरन्स रूममध्ये आलेल्या त्या अपरिचित माणसाने ज्या आत्मविश्वासाने फाईल टेबलावर ठेवली होती, त्यामुळे तिथे उपस्थित प्रत्येक जण काही क्षणासाठी थक्क झाला होता. श्री विक्रम, जे काही क्षणांपूर्वी स्वतःला हॉटेलचे मालक समजत होते, त्या अनपेक्षित हस्तक्षेपामुळे स्पष्टपणे अस्वस्थ झाले. ते आपल्या खुर्चीवरून उठले आणि रागाने म्हणाले की तुम्ही कोण आहात आणि माझ्या खासगी बैठकीत परवानगीशिवाय येण्याची हिंमत कशी झाली? सुरक्षा कुठे आहे? तो अपरिचित माणूस, ज्याच्या चेहऱ्यावर ठाम आत्मविश्वास आणि डोळ्यात कायद्याची कठोरता दिसत होती, जराही घाबरला नाही. त्याने शांतपणे आपल्या कोटाचे बटन लावले आणि हलकेसे स्मित करत विक्रमकडे पाहिले. विक्रम साहेब, सुरक्षा बोलवण्याचा प्रयत्न करू नका, कारण आता या खोलीतून बाहेर कोणीही जाणार नाही आणि इथे फक्त त्यालाच राहण्याची परवानगी असेल ज्याच्या बाजूने कायदा उभा आहे. त्याने काही क्षण थांबून पुढे सांगितले की माझं नाव रवी आहे आणि मी स्वर्गीय श्री निलेश साहेबांच्या कायदेशीर वारसाचा वैयक्तिक वकील आहे. हे ऐकताच श्री विक्रम यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. जणू कोणीतरी त्यांच्या शरीरातील सगळंच रक्त एका क्षणात ओढून घेतलं होतं. वारस? विक्रम अविश्वासाने म्हणाले. कोणता वारस? निलेशचा मुलगा तर मृत आहे. हे हॉटेल आता माझं आहे. माझ्याकडे त्याची सर्व कायदेशीर कागदपत्र आहे. रवीने टेबलावर विक्रम यांनी आणलेली फाईल तिरस्काराने बोटांच्या टोकाने बाजूला सरकवली आणि स्वतःची फाईल उघडली. विक्रम साहेब, ज्या कागदपत्रांचा तुम्ही इतक्या अभिमानाने आधार घेत आहात, ती प्रत्यक्षात निरुपयोगी आहे. तुम्ही अतिशय चलाखीने एक बनावट इच्छापत्र तयार केलं आहे, कारण तुम्हाला वाटलं होतं की वीर कधीच परत येणार नाही. पण कायदा भावनांवर चालत नाही, तो पुराव्यांवर चालतो. निलेश साहेबांच्या खऱ्या इच्छापत्रानुसार जर त्यांचा मुलगा वीर वयाच्या 30 वर्षांपूर्वी परत आला तर हॉटेल आणि संपूर्ण मालमत्ता त्याच्या नावावर होईल.
अशा परिस्थितीत तुमचं हे बनावट इच्छापत्र आपोआपच रद्द ठरेल. हे ऐकताच विक्रम मोठ्याने हसू लागले, पण त्या हशात आत्मविश्वासापेक्षा पोकळपणा अधिक होता. वकील साहेब, तुम्ही वेडे झाले आहात का? अरे वीर तर मरण पावला आहे. त्याला 10 वर्ष झाली. त्याचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही. आता तुम्ही नेमकं कोणाबद्दल बोलत आहात? कोणीही परत येणार नाही. हे सगळं नाटक आता बंद करा. आर्या, जी आतापर्यंत शांतपणे हे सगळं पाहत होती, आता बोलू लागली. तिला वाटलं की हा वकील कदाचित काहीतरी वेगळाच डाव खेळत आहे. मिस्टर रवी, माझे बाबा अगदी बरोबर बोलत आहेत. तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात. जर खरंच कुणी कायदेशीर वारस असेल तर तो कुठे आहे? हवेत तर नाही ना? समोर आणा त्याला. रवीने आर्याकडे शांतपणे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक गूढ चमक होती. तुम्ही अगदी बरोबर म्हणत आहात मिस आर्या. वारस समोर यायलाच हवा. आणि योगायोग असा की तो याच हॉटेलमध्ये आहे, अगदी या दरवाजाच्या पलीकडे. पुन्हा एकदा संपूर्ण खोलीत शांतता पसरली. विक्रम यांच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. त्यांचं हृदय जोरात धडधडू लागलं. हे हे शक्यच नाही, त्यांनी स्वतःशीच पुटपुटत म्हटलं. कारण त्यांच्या मते त्यांनी प्रत्येक गोष्टीची खात्री करून ठेवली होती. आर्याची नजर दरवाजावर खिळून राहिली. रवीने आपल्या मनगटावरील घड्याळाकडे पाहिले, हलकसं स्मित केलं आणि म्हणाले की या सर. तो एकच शब्द पुरेसा होता. कॉन्फरन्स रूमचा जड दरवाजा, जो काही क्षणांपूर्वी बंद झाला होता, पुन्हा हळूहळू उघडला. खोलीतील प्रत्येकाचा श्वास जणू थांबला. सर्वप्रथम मॅनेजर समीर साहेब पुढे आले. त्यांनी आदराने वाकून दरवाजा पूर्णपणे उघडला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान अगदी तसाच होता, जसा एखाद्या वडिलांना आपल्या मुलाच्या यशाचा अभिमान वाटतो. समीर साहेब बाजूला झाले आणि आदराने म्हणाले की वेलकम वीर सर. क्षणभरात तो माणूस आत आला. आर्याचे डोळे विस्फारले. तिचं तोंड आश्चर्याने उघडच राहिलं. हाच चेहरा, हीच उंची, हेच डोळे, पण हा तो नव्हता. किंवा कदाचित तोच होता. आर्याचं डोकंच गरगरू लागलं. आत आलेल्या त्या व्यक्तीने अत्यंत महागडा काळा सूट घातला होता. त्याचे केस नीटनेटके विंचरलेले होते. त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच रुबाब होता. क्षणातच खोलीतील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. हा अर्जुनच होता, पण आता तो वेटर नव्हता. तो या हॉटेलचा खरा मालक असल्यासारखा दिसत होता. त्याच्या चालण्यात आता असहाय्यता नव्हती, जी काही वेळापूर्वी पाणी देताना दिसत होती. त्याऐवजी त्याच्या प्रत्येक पावलात एका मालकाचा आत्मविश्वास आणि अधिकार स्पष्ट जाणवत होता. विक्रम यांनी अविश्वासाने आपले डोळे चोळले. त्यांना एका क्षणासाठी असं वाटलं जणू निलेश साहेबच त्यांच्या समोर उभे आहे. अगदी तोच चेहरा, तोच रुबाब आणि तोच व्यक्तिमत्वाचा प्रभाव. वीर? विक्रम यांच्या घशातून कष्टाने शब्द बाहेर पडले. वीर म्हणजे अर्जुन? वीर चालत थेट हेड चेअर जवळ आला. ज्या खुर्चीवर काही क्षणांपूर्वी विक्रम बसण्याची स्वप्ने पाहत होते, त्या खुर्चीवर त्याने शांतपणे हात ठेवला. मग त्याने विक्रम आणि आर्याकडे पाहिले. त्याच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. नमस्कार काकाजी. आशा आहे तुम्ही मला ओळखलं असेल, जरी तुमच्या मुलीने मला ओळखण्यात खूप मोठी चूक केली होती. आर्या निशब्द बसून राहिली. तिला तो क्षण आठवला जेव्हा तिने त्याला 2 पैसे कमावणारा नोकर म्हटले होते. लाज आणि भीतीमुळे तिची अवस्था बिकट झाली होती. वीरने विक्रम यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. काय झालं काकाजी? तुम्ही आपल्या पुतण्याला जिवंत पाहून आनंदी नाही आहात? कदाचित तुम्ही माझे अंतिम संस्कारही मनोमन करून टाकले असते. पण म्हणतात ना, सत्य कितीही दडपलं तरी एक दिवस समोर येतच. तुम्ही मला कायमचं संपलं असं समजलात, पण नियतीने मला वाचवलं. विक्रम यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. पहा वीर बेटा, मला खूप आनंद आहे की तू जिवंत आहेस. हे सगळे गैरसमज आहेत. मी तर फक्त हॉटेलची काळजी घेत होतो. तुझ्यासाठी ही कागदपत्र मी. वीरने हात वर करून त्यांना थांबवलं. त्याचा आवाज ठाम आणि अधिकारपूर्ण होता. बस करा. आता खोटं बोलू नका. खूप नाटक झालं. मी गेल्या काही महिन्यांपासून या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होतो. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की इथे काय चाललं होतं.
तुम्ही या हॉटेलला ऐशोआरामाचं केंद्र बनवलं होतं आणि त्याची जबाबदारी सांभाळण्याऐवजी ते स्वतःच्या ताब्यात घेण्याचे डाव आखत होतात. आणि गैरसमजाची गोष्ट काढलीत ना. वीरने आर्याकडे पाहिलं. मिस आर्या, आठवतंय का? काही वेळापूर्वी तू काय म्हणाली होतीस की मी 2 पैसे कमावणारा नोकर आहे. खरं तर चूक माझी नव्हती, ती तुमच्या संगोपनाची होती. तुला कधी सांगितलंच गेलं नाही की ज्या खुर्चीवर तू बसली आहेस ती तुझ्या बाबांची नाही, ती माझ्या बाबांची आहे. तुझ्या माणसावर पाणी फेकलं होतंस, तो या पाण्याचा, या ग्लासचा, या टेबलाचा आणि या छताचाही मालक आहे. तू एका वेटरचा अपमान केला नव्हतास, तू स्वतःच्या नशिबाचा अपमान केला होतास. आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला काहीतरी बोलायचं होतं, माफी मागायची होती, पण शब्द तिच्या घशातच अडकले. वीरने मॅनेजर समीर साहेबांकडे पाहिले. समीर साहेब, या कागदपत्रांचं काय करायचं? समीर साहेबांनी विक्रम यांचं बनावट इच्छापत्र तिरस्काराने उचललं आणि ते थेट कचऱ्याच्या डब्यात टाकले. सर, हा केवळ कचरा आहे, याची जागा तिथेच आहे. वीर पुन्हा विक्रम यांच्याकडे वळला. आता त्याचा आवाज आणखी गंभीर झाला होता. काकाजी, आज पुन्हा एकदा तुम्ही माझ्या बाबांचं हॉटेल बळकावण्यासाठी इथे आला होता. ही त्यांच्या आयुष्याची शेवटची निशाणी होती. पण तुम्ही एक गोष्ट विसरलात, त्यांचा मुलगा अजूनही जिवंत आहे. मी इथे फक्त हॉटेलचा ताबा घेण्यासाठी आलो नाही. मी इथे त्या प्रश्नांचं उत्तर घेण्यासाठी आलो आहे की 10 वर्षांपूर्वी तो अपघात नेमका कसा झाला होता. माझ्या गाडीचे ब्रेक कोणी निकामी केले होते? माझं अपहरण करून मला या शहरापासून दूर पाठवण्याचा कट कोणी रचला होता? विक्रम यांचा चेहरा लाल बुंद झाला. ते घाबरत म्हणाले की तू काय बोलतो आहेस, याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. रवीने आणखी एक फाईल उघडली. हा पोलिसांचा चौकशी अहवाल आहे आणि हा त्या भाडोत्री गुन्हेगारांचा जबाब आहे, ज्याला 10 वर्षांपूर्वी तुमच्या सांगण्यावरून काम देण्यात आलं होतं. त्याने सर्व काही कबूल केलं आहे. विक्रम साहेब, तुमच्यावर गंभीर गुन्ह्यांचे पुरावे या फाईलमध्ये नोंदवलेले आहेत. हे ऐकताच विक्रम घाईघाईने दरवाजाकडे वळले. त्यांनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमला. पोलीस गाडीवरील निळे आणि लाल दिवे कॉन्फरन्स रूमच्या खिडकीतून स्पष्ट दिसत होते. विक्रम जागच्या जागी थिजून उभे राहिले. वीरच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले, पण त्या स्मितामागे समाधानापेक्षा न्यायाची जाणीव होती. काकाजी, आता तुम्हाला 5 स्टार हॉटेलची नव्हे तर कायद्याच्या प्रक्रियेला सामोरं जाण्याची वेळ आली आहे. संपत्तीच्या हव्यासापायी तुम्ही स्वतःच्या रक्तालाही नाकारलं. आता पुढे काय होईल हे कायदाच ठरवेल. इतक्या दरवाजा जोरात उघडला आणि पोलीस निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसह आत आले. मिस्टर विक्रम, यू आर अंडर अरेस्ट. निरीक्षक पुढे आले आणि त्यांनी विक्रम यांच्या हातात हातकड्या घातल्या. हातकड्यांचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला. आर्यासाठी तो आवाज एखाद्या मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हता. तिचे बाबा, तिचा अभिमान, तिचा अहंकार क्षणातच एका आरोपीप्रमाणे कायद्याच्या ताब्यात गेले होते. आर्या रडत त्यांच्या दिशेने धावली. नाही, माझ्या बाबांना घेऊन जाऊ नका, कृपया त्यांना सोडा. त्यानंतर ती वीर समोर आली. आम्हाला माफ करा, आम्ही इथून निघून जाऊ, सगळं तुमचंच आहे, कृपया पोलिसांना सांगा ना. वीरने शांतपणे हाताच्या इशाराने तिला थांबवलं. त्याच्या डोळ्यात आता राग नव्हता, फक्त न्यायाची ठाम भावना होती. आर्या, जेव्हा मी काचेचे तुकडे गोळा करत होतो तेव्हा तुला दया आली नव्हती. जेव्हा तू माझ्यावर पाणी फेकलं होतंस तेव्हाही तुला कोणतंच नातं आठवलं नव्हतं. आता खूप उशीर झाला आहे. प्रत्येक कृतीचे परिणाम असतात आणि आता त्यांना सामोरं जाण्याची वेळ आली आहे. पोलीस विक्रम यांना ताब्यात घेऊन बाहेर घेऊन गेले. आर्या रडत रडत त्यांच्या मागे धावत होती. कॉन्फरन्स रूममध्ये आता फक्त वीर, रवी आणि समीर साहेब उरले होते. समीर साहेबांनी एक दीर्घ श्वास घेतला. जणू अनेक वर्षांचा भार त्यांच्या मनावरून उतरला होता. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले होते. वीर पुढे गेला आणि त्यांना मिठी मारली. धन्यवाद, तुम्ही नसता तर मी कधीच परत येऊ शकलो नसतो. समीर साहेबांनी त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला. हक्क नेहमी हकदाराकडेच पोचायला हवा बेटा.
आणि आज तो योग्य ठिकाणी पोचला. निलेश साहेबांच्या आत्म्याला आज नक्कीच शांती मिळाली असेल. वीर खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. त्याने बाहेर पाहिले. पोलिसांची गाडी विक्रम आणि आर्याला घेऊन निघून जात होती. पाऊस थांबला होता. आकाशातील ढगही हळूहळू विरत होते. वीर मनात विचार करू लागला, संपत्ती माणसाला किती आंधळं करून टाकते, पण शेवटी न्यायाचाच विजय होतो. तो वळला आणि आपल्या हेड चेअरकडे पाहू लागला. ती फक्त एक खुर्ची नव्हती, ती जबाबदारीचं प्रतीक होती, जी आता त्याला स्वीकारायची होती. तो समीर साहेबांना म्हणाला की हॉटेलचे सर्व कर्मचारी एकत्र जमवा. मला त्यांच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि हो, आजपासून या हॉटेलमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याचा अपमान सहन केला जाणार नाही अशी घोषणा करा. जो इतरांना आदर देईल त्यालाच आदर मिळेल. काही महिन्यानंतर द ग्रँड पॅलेसचं चित्रच पूर्णपणे बदललं होतं. आता तिथे भीतीची जागा आदराने घेतली होती. वीर निलेश यांनी हॉटेलची संपूर्ण जबाबदारी स्वीकारताच सर्वप्रथम त्या धोरणांमध्ये बदल केले, ज्यामुळे गरीब कर्मचाऱ्यांना अन्याय सहन करावा लागत होता. त्यांनी जुन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पट वाढ केली. आज ते आपल्या ऑफिसमध्ये उभे राहून काचेच्या भिंतीतून खाली दिसणाऱ्या शहराकडे पाहत होते. मॅनेजर समीर साहेब त्यांच्या मागे उभे राहून समाधानाने आपल्या तरुण मालकाकडे पाहत होते. ते हसत म्हणाले की वीर साहेब, तुम्ही सुरुवातीलाच वेटर म्हणून काम करण्याचा निर्णय का घेतला होता? वीर काही क्षण शांत राहिला. मग तो गंभीर स्वरात म्हणाला की जर मी सुरुवातीपासूनच मालक म्हणून इथे आलो असतो तर सगळे माझ्यासमोर नम्रपणे वागले असते, माझी स्तुती केली असती, पण मला कधीच समजलं नसतं की माझ्या हॉटेलच्या पाया पोखरणारा अन्याय किती खोलवर रुजला आहे. मला जाणून घ्यायचं होतं की विक्रम काका आणि आर्याने माझ्या बाबांच्या तत्वांचं काय केलं आहे. म्हणूनच मी तो पांढरा गणवेश घातला. या साध्या गणवेशाने मला ते सत्य दाखवलं जो कोणताही महागडा सूट कधीच दाखवू शकला नसता. मला आर्याचा खरा चेहरा पाहायचा होता आणि दुर्दैवाने तो चेहरा माझ्या अपेक्षेपेक्षाही अधिक कठोर निघाला. दुसरीकडे कायद्याची पकड दिवसेंदिवस अधिक मजबूत होत होती. विक्रम, ज्यांची कधी या शहरातील श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांमध्ये गणना होत होती, ते आता सेंट्रल जेलमधील एका छोट्याशा अंधाऱ्या कोठडीत आपल्या कृत्यांची शिक्षा भोगत होते. वीर यांनी सादर केलेले ठोस पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि बनावट इच्छापत्राशी संबंधित पुरावे यांमुळे न्यायालयात त्यांची बाजू टिकू शकली नाही. न्यायालयाने त्यांना फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित गुन्ह्यांमध्ये दीर्घ कारावासाची शिक्षा सुनावली. त्यांची सर्व बँक खाती गोठवण्यात आली. जो विक्रम कधी मिनरल वॉटरशिवाय पाण्याचा घोटही घेत नव्हता, तोच आता तुरुंगात नळाचं पाणी पिण्यास आणि साध्या जमिनीवर झोपण्यास भाग पडला होता. तो आपल्या कृत्यांचा विचार करत दिवस घालवत होता. ज्यांना तो कधी जवळचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार समजत होता, ते आता त्याला ओळखत नसल्यासारखे वागत होते. इतकंच नव्हे, त्याच्या महागड्या वकिलांनीही मानधन न मिळाल्यामुळे त्याचा खटला सोडून दिला होता. पण सर्वात मोठा परिणाम आर्यावर झाला. विक्रम यांच्या अटकेनंतर आणि मालमत्ता जप्त झाल्यानंतर आर्याकडून तो भव्य बंगला काढून घेण्यात आला. तिची महागडी गाडी, हिरे दागिने आणि तिची ओळख बनलेली प्रत्येक गोष्ट एका क्षणात नाहीशी झाली. जे मित्र तिच्या पैशांवर जगत होते ते तिच्या कठीण काळात गायब झाले. आर्याने शहरातील अनेक ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, पण तिची उद्धट वागणूक आणि गर्विष्ठ स्वभावाच्या जुन्या गोष्टी सर्वत्र तिच्या आड येत होत्या. जी आर्या कधी स्वतः पाण्याचा ग्लास उचलणे सुद्धा अपमान समजत होती, तीच आता 2 वेळच्या जेवणासाठी दरवाजे ठोठावत फिरत होती. एका थंड संध्याकाळी वीर हॉटेलमधून बाहेर पडून आपल्या गाडीकडे जात होता. त्याची नजर गेटजवळ उभे असलेल्या एका मुलीकडे गेली. ती भिकारी वाटत नव्हती, फक्त तिचे कपडे जुने होते, अंगावर मळकट चादर होती आणि चेहऱ्यावर खोल उदासी आणि भुकेच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ती हॉटेलच्या इमारतीकडे एकटक पाहत उभी होती. कदाचित ती त्या दिवसांची आठवण काढत होती जेव्हा ती स्वतःला या ठिकाणाची राणी समजत होती. पण आता ते सगळे संपले होते. वीर क्षणभर थांबला.
तेवढ्यात गार्डने आर्याला तिथे पाहिले आणि रागाने म्हणाला की इथे का उभी आहेस? रस्ता अडवू नकोस, पुढे जा, ही श्रीमंतांची जागा आहे. हेच शब्द आर्या कधी दुसऱ्यांना ऐकवायची. आता तेच शब्द तिच्या स्वतःच्या कानात घणाघाती आवाजासारखे घुमू लागले. तिला वाटले जणू वितळलेली काच तिच्या कानात ओतली गेली आहे. तिने वळून पाहिले. समोर वीर उभा होता. दोघांच्या नजरा भिडल्या. आर्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिला काहीतरी बोलायचे होते. कदाचित माफी मागायची होती, कदाचित मदतीची विनंती करायची होती. पण वीरच्या चेहऱ्यावर शांत भाव होते. त्या क्षणी आर्याला स्वतःचे शब्द आठवले. तू आंधळा आहेस का? आज ती स्वतःच आपल्या गर्वामुळे आणि कर्मामुळे आंधळी झाली होती. वीर तिच्या जवळ गेला नाही. तो तिथूनच उभा राहिला, हलकेसे हसला आणि शांतपणे मान हलवली. त्या स्मितामध्ये उपहास नव्हता, तो फक्त एक निरोप होता. मग तो आपल्या गाडीत जाऊन बसला. गाडी निघाली. रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे थेंब टायर खालून उडाले आणि आर्याच्या जुन्या बुटांवर व कपड्यांवर पडले. आर्या तिथे स्तब्ध उभी राहिली. तिला आठवले तिने अर्जुनला मुद्दाम पाडले होते आणि त्याच्यावर पाणी फेकले होते. आज वेळेने तिच्यासमोर वेगळाच हिशेब मांडला होता. ज्या हॉटेलची मालकीण होण्याची ती स्वप्ने पाहत होती, त्याच हॉटेलमध्ये आता तिच्यासाठी नो एंट्री होता. तिच्या गर्वानेच तिची ही अवस्था केली होती. वीरने गाडीच्या काचेतून मागे वळून पाहिले नाही. तो मनात म्हणाला की माणसाने कधीही आपल्या उंचीचा गर्व करू नये, कारण वेळ जेव्हा पायाखालची शिडी काढून घेते तेव्हा माणूस कधी खाली पडतो हेही त्याला कळत नाही. संपत्ती आणि सत्ता या कायमच्या नसतात, पण माणसाचा स्वभाव आणि त्याचे वागणे कायम लक्षात राहते. जो दुसऱ्यांना कमी लेखतो, वेळ त्यालाच सर्वात मोठा धडा शिकवते. खरा मान त्यालाच मिळतो जो नम्र राहतो आणि प्रत्येकाशी आदराने वागतो. आर्या तिथेच उभी होती. गाडी दूर निघून गेली होती. रस्त्यावर साचलेले घाणेरडे पाणी तिचे बूट भिजवत होते आणि थंडीने तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. हॉटेलच्या उंच काचेच्या भिंतींमध्ये तिचीच सावली तिला दिसत होती. तीच इमारत जिला ती कधी आपले भविष्य समजत होती, आज तिच्या समोर उभी होती, पण तिच्यापासून खूप दूर होती. पहिल्यांदाच आर्याला थंडी फक्त शरीरात नव्हे तर मनातही जाणवत होती. तिला आठवले की ती नोकरांना नेहमी लायकी या शब्दाने कमी लेखायची. आज तीच लायकी तिच्या समोर उभी होती. ना स्वतःचे छत, ना ओळख, ना आधार, ना सोबत उभे राहणारे कोणी. गार्डचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. ही श्रीमंतांची जागा आहे, इथून निघ. तिला हसायचे होते, पण तिचा घसा दाटून आला. कधी काळी हेच वाक्य ती दुसऱ्यांना किती कठोरपणे म्हणायची. तिला कधी जाणवलेच नव्हते की शब्दसुद्धा एखाद्याच्या मनावर खोल जखमा करू शकतात. तिने आपल्या हातांकडे पाहिले. कधी या हातात महागड्या बॅगा असायच्या. आज तेच हात भूक, भीती आणि लाजेमुळे थरथरत होते. रात्र आणखी गडद होत चालली होती. आर्या हळूहळू रस्त्याच्या कडेला जाऊन बसली. तिच्याजवळ घरी जाण्यासाठी पैसे नव्हते. फोनमध्ये बॅलन्स नव्हता आणि असा एकही मित्र उरला नव्हता ज्याने तिचा फोन उचलला असता. ज्यांना ती आपले मित्र समजत होती ते सगळे तिच्या संपत्तीसोबतच नाहीसे झाले होते. त्याच वेळी जवळून एक वृद्ध स्त्री जात होती. फाटके कपडे, डोक्यावर जुनी चादर आणि हातात छोटीशी झोळी. तिने आर्याला पाहिले आणि थांबली. काहीही न विचारता तिने आपल्या झोळीतून अर्धी भाकरी काढली आणि तिच्याकडे पुढे गेली. घे बाळ, खा, तुला भूक लागली असेल. आर्याने थरथरत डोके वर करून तिच्याकडे पाहिले. त्या वृद्ध स्त्रीच्या चेहऱ्यावर कुठलाही डोमणा नव्हता, कुठलाही तिरस्कार नव्हता, फक्त साधी थकलेली माणुसकी होती. आर्याचा घसा दाटून आला. तीच भाकरी जी कधी ती कर्मचाऱ्यांच्या ताटात पाहून नाक मोडायची. पहिल्यांदाच तिला जाणवले की गरिबी हे सर्वात मोठे दुःख नसते. सर्वात मोठे दुःख असते ते माणूस आतून कोसळणे. तिने थरथरणाऱ्या हातांनी भाकरी घेतली. ती खात असताना तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती जोरजोराने रडत होती. स्वतःच्या अवस्थेसाठी नव्हे, तर स्वतःच्या कृत्यांसाठी. तिला आठवले काच गोळा करणारा वीर, त्याच्यावर फेकलेले पाणी
आणि तिच्या तोंडून निघालेले ते विषारी शब्द, तू आंधळा आहेस का? आज मात्र ती स्वतःच आंधळी झाली होती. पैशांच्या गर्वाने, अहंकाराने आणि माणुसकी विसरल्यामुळे. तिची ती रात्र त्याच फुटपाथवर संपली. आकाश स्वच्छ झाले होते. तारे लुकलुकत होते. आर्या पहिल्यांदाच वर पाहत होती, कुठलीही तक्रार न करता. मग सकाळ झाली. शहर पुन्हा आपल्या नेहमीच्या गतीने धावू लागले. पण आर्याचे आयुष्य मात्र पूर्वीसारखे राहिले नव्हते. ती उठली, तिने आपले कपडे नीट केले आणि पहिल्यांदाच एका ऑफिस बाहेर जाऊन काम हवे आहे अशा रांगेत जाऊन उभी राहिली. लोकांनी तिला पाहिले, ओळखले आणि चेहरा फिरवला. कुठे तिला सरळ नकार मिळाले, तर कुठे तिच्या जुन्या उद्धट वागणुकीची आठवण करून तिला सुनावण्यात आले. प्रत्येक नाही तिच्या गर्वावर बसणारी एक जोरदार चपराक होती. पण यावेळी ती कोसळली नाही, कारण आता गमावण्यासारखे तिच्याकडे काहीच उरले नव्हते. दुसरीकडे वीर आपल्या ऑफिसमध्ये उभा होता. काचेच्या पलीकडे तेच शहर होते, तेच हॉटेल, तीच झगमगाट. पण आता त्याची नजर बदलली होती. त्याच्या मनात विजयाचा गर्व नव्हता, फक्त एक समाधान होते की त्याच्या बाबांची परंपरा आता अन्यायावर नव्हे तर न्यायावर उभी होती. त्याला माहीत नव्हते की त्याच शहरात आर्या आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी झगडत होती. कदाचित हाच निसर्गाचा खरा न्याय होता. पुढचे काही आठवडे आर्यासाठी शिक्षेपेक्षा कमी नव्हते. प्रत्येक सकाळी ती एकाच विचाराने जागी व्हायची, आज 2 वेळेचं जेवण मिळेल की नाही. कधी एखाद्या ढाब्यावर भांडी घासण्याचे काम मिळायचे, तर कधी एखाद्या घरात झाडू पोछा करण्याचे. पण बहुतेक ठिकाणी तिला लोक ओळखायचे. अगं, ही तीच ना जी आपल्या बाबांच्या पैशांवर उडायची? किती उद्धट होती ही. प्रत्येक शब्द तिच्या मनाला जखम करून जायचा. पूर्वी ती प्रत्युत्तर द्यायची, भांडायची, ओढायची. पण आता ती शांत राहायची, कारण तिला समजले होते की मोठमोठ्याने बोलण्याचा अधिकार त्यालाच असतो ज्याने कधी दुसऱ्याचे मन दुखावलेले नसते. एक दिवस तिला एका छोट्या हॉस्टेलमध्ये काम मिळाले. काम फारसे अवघड नव्हते. खोल्या स्वच्छ करणे, चादरी बदलणे आणि पाहुण्यांशी नम्रपणे बोलणे. पहिल्यांदाच आर्याने कर्मचारी असण्याचा अर्थ अनुभवला. पहिल्यांदाच तिला कष्ट म्हणजे काय हे समजले. जेव्हा शरीर पूर्णपणे थकलेले असते, तरीही चेहऱ्यावर हसू ठेवून हो सर म्हणावे लागते. एका संध्याकाळी ती फरशीवर बसून पाण्यात कपडा धुवत होती. तेव्हा तिच्या बोटाला जखम झाली आणि रक्त बाहेर आले. तिने ते बोट तोंडात घेतले आणि अचानक हलकेसे हसली. तिला आठवले, कधीतरी एका कर्मचाऱ्याच्या जखमी बोटाकडे पाहून तिने तुच्छतेने नाक मुरडले होते. आज तीच वेदना तिच्या स्वतःच्या बोटात होती. त्या रात्री ती खूप वेळ रडली, आवाज न करता, कोणालाही न दाखवता. आणि पहिल्यांदाच तिने मनापासून माफी मागितली. कोणाकडे नव्हे तर स्वतःकडे, की काश मी चांगली माणूस बनू शकले असते. त्याच शहरात त्याच वेळी वीर एक महत्त्वाची बैठक संपवून बाहेर पडत होता. स्टाफच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त आदर होता. ते पाहून त्याला आपल्या निर्णयाचे समाधान वाटले. जो मुलगा कधी काळी गार्ड म्हणून काम करत होता, तो आज पर्यवेक्षक झाला होता. वीरने त्याच्या पाठीवर थाप मारली. मेहनत कधीच वाया जात नाही, हे शब्द बोलताना त्याला नकळत आर्याची आठवण झाली. पण त्याने ती आठवण मनातून दूर ढकलली नाही, कारण काही नाती द्वेष करण्यासाठी नसतात, तर आयुष्याचा धडा शिकवण्यासाठी असतात. वेळ आपली चाल चालत राहील. आर्या बदलली होती. तिच्या चालण्यात आता गर्व नव्हता तर थकवा होता. तिच्या डोळ्यात आता द्वेष नव्हता तर भीती होती. पुन्हा जुनी आर्या परत येऊ नये ही भीती. एक दिवस हॉस्टेलमध्ये एक मुलगी बेशुद्ध पडली. सगळे घाबरले. तेव्हा आर्याने धावत जाऊन पाणी आणले आणि तिला आधार दिला. ती रात्रभर तिच्या जवळ बसून राहिली. सकाळी त्या मुलीने तिच्याकडे पाहून म्हटले की ताई, तुम्ही नसता तर कदाचित. आर्याचे डोळे भरून आले. कुणीतरी आज तिला कोणत्याही स्वार्थाशिवाय ताई म्हटले होते. त्या दिवशी आर्याला पहिल्यांदाच वाटले की कदाचित देवाने तिच्यासाठी सर्व दारे कायमची बंद केलेली नाही. काही दारे मात्र शांतपणे आणि अनपेक्षितपणे उघडतात, आणि असेच एक दार तिच्या आणि अर्जुनच्या आयुष्यात पुन्हा उघडणार होते. अर्जुनसाठी विजय फक्त विक्रमच्या अटकेपुरता मर्यादित नव्हता. खरी लढाई आता सुरू झाली होती. त्या व्यवस्थेविरुद्ध जी वर्षानुवर्ष भीती, गर्व आणि शिफारशींवर चालत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलचा संपूर्ण स्टाफ कॉन्फरन्स हॉलमध्ये उभा होता. कुणाच्या चेहऱ्यावर भीती, कुणाच्या चेहऱ्यावर आशा होती, तर कुणाच्या चेहऱ्यावर अजूनही जुन्या चापलुसीची सवय दिसत होती. अर्जुन स्टेजवर गेला नाही. तो त्यांच्याच मध्ये उभा राहिला, जणू सांगत होता की आता मालक आणि नोकर यांच्यात कोणतीही भिंत राहणार नाही. आज मी तुमच्याशी मालक म्हणून नाही, तर एक जबाबदार माणूस म्हणून बोलत आहे. त्याच्या आवाजात ना कठोरपणा होता ना दिखावा. हॉलमध्ये शांतता पसरली. या हॉटेलमध्ये आता कुणाचाही अपमान सहन केला जाणार नाही. हे ऐकून काही कर्मचारी एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. अर्जुन पुढे म्हणाला की जे वर्षानुवर्ष दाबले गेले, जे फक्त भीतीमुळे गप्प राहिले, आजपासून त्यांचा आवाज ऐकला जाईल. त्या क्षणी एक वृद्ध वेटर, ज्याची पाठ वाकली होती, कात्या हातांनी पुढे आला. सर, इथे काम करताना 20 वर्ष झाली, पण पहिल्यांदाच कुणीतरी आम्हाला विचारले की आम्हाला काय हवे आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. अर्जुनाने काहीही न बोलता त्याच्या पायांना स्पर्श केला. त्या क्षणी संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. त्या दिवशी अनेक निर्णय घेण्यात आले. ओव्हरटाईम आता कुणाचीही सक्ती राहिली नव्हती. सर्वांना पगार वेळेवर मिळू लागला. तक्रार करण्यासाठी कुणाच्याही मनात भीती राहिली नाही. त्यासाठी स्वतंत्र खुले दार ठेवण्यात आले. काही जुन्या मॅनेजरांना हा बदल आवडला नाही. त्याने दबक्या आवाजात म्हटले की सर, इतके उदार असणे व्यवसायासाठी योग्य नाही. अर्जुनाने शांतपणे उत्तर दिले की ज्या व्यवसायाचा पाया कोणाच्या अपमानावर उभा असेल, तो कितीही मोठा असला तरी आतून पोकळच असतो. हळूहळू हॉटेलचे वातावरण बदलू लागले. स्टाफ आता मान खाली घालून नव्हे, तर आत्मविश्वासाने समोर पाहून बोलू लागला. येणाऱ्या पाहुण्यांनाही हा बदल स्पष्ट जाणवू लागला. जिथे पूर्वी भीती होती, तिथे आता आपलेपणा होता. ज्या क्षणी अर्जुनला जाणवले की मालक असणे सोपे नाही, पण न्यायाची जबाबदारी पेलण्यासाठीही धैर्य लागते, आणि अर्जुन आता त्या जबाबदारीपासून पळणारा नव्हता. कारण त्याला माहीत होते की खरा विजय तेव्हाच असतो जेव्हा ताकद दुर्बलांची ढाल बनते. त्या दिवशी अर्जुनाला अचानक आर्याची आठवण झाली. त्यामागे कोणतेही कारण नव्हते, फक्त मनात एक हलकीशी खळबळ उठली होती. तो हॉटेलच्या फाईल्स पाहत बसला असताना समीर साहेबांनी शांत आवाजात सांगितले की सर, एक मुलगी खाली कामासाठी आली आहे. नाव काय? अर्जुनाने डोके न उचलताच विचारले. आर्या. त्याच्या हातातील पेन हवेतच थांबले. काही क्षण खोलीत पूर्ण शांतता पसरली. अर्जुनाने खिडकी बाहेर पाहिले. बाहेर तेच शहर होते, पण त्याच्या मनात काहीतरी बदलले होते. ठीक आहे, तिला आत पाठवा. त्याने फक्त एवढेच म्हटले. काही क्षणांनी दार उघडले आणि आर्या आत आली. आता ती पूर्वीसारखी राहिली नव्हती. तिच्या आवाजात विष नव्हते. तिचे कपडे साधे होते, डोळे खाली झुकलेले होते आणि चेहऱ्यावर परिस्थितीने उमटवलेला थकवा स्पष्ट दिसत होता. दोघांच्या नजरा भिडल्या. ते काही क्षण वर्षांसारखे जड वाटले. आर्याने लगेच नजर खाली केली. तिचे ओठ हलले, पण आवाज बाहेर आला नाही. अर्जुन उठला. त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना टोमणा. फक्त एका माणसासमोर दुसरा माणूस उभा होता. बसा. त्याने खुर्चीकडे इशारा केला. आर्याची बोटे थरथरत होती. ती हळूच म्हणाली की मी. तिचा आवाज गहिवरला. मला माफ करा. खोलीत फक्त तिच्या हुंदक्यांचा आवाज घुमत होता. मला काम हवे आहे. ती रडत म्हणाली. कुठलाही उपकार नको, फक्त एक संधी द्या. अर्जुनाने खोल श्वास घेतला. त्याला तुटलेली काच, स्वतःवर फेकलेले पाणी आणि झालेला अपमान आठवला. पण त्याला ती रात्रही आठवली, ज्या रात्री त्याने ठरवले होते की तो आपल्या बाबांसारखा माणूस बनेल. मदत आणि उपकार यात फरक असतो. अर्जुन शांतपणे म्हणाला की मी तुमच्यावर उपकार करणार नाही. आर्याचे मन खचले, पण अर्जुन पुढे म्हणाला की मदत मात्र नक्की करेल. त्याने इंटरकॉम उचलला. समीर साहेब, किचन स्टोअरमध्ये एका स्टाफची गरज आहे ना? आर्याने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. एक गोष्ट स्पष्ट सांगतो, अर्जुन म्हणाला. इथे कुठलीही ओळख चालणार नाही, ना माझी ना तुमची. आर्याने शांतपणे मान हलवली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आज त्या अश्रूंमध्ये लज्जेबरोबर कृतज्ञताही होती. आणखी एक गोष्ट, अर्जुन म्हणाला की ही नोकरी तुमचे आयुष्य बदलणार नाही, तुमचे वर्तन बदलेल. जर तुम्ही इथे प्रामाणिकपणे टिकून राहिलात तर पुढचे रस्ते आपोआप उघडतील. आर्या उठली. तिने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्द अपुरे पडले. दारापाशी जाऊन ती थांबली. अर्जुन. पहिल्यांदाच तिने त्याचे नाव कोणत्याही कटुतेशिवाय उच्चारले.
मी खरोखर बदलू इच्छिते. अर्जुनाने शांतपणे मान हलवली. मी एवढेच म्हणेन की जर बदलायचे असेल तर स्वतःसाठी बदला, माझ्यासाठी नाही. दार हळूच बंद झाले. अर्जुन पुन्हा आपल्या खुर्चीवर बसला. त्याच्या मनात कोणताही राग नव्हता, कोणताही ओझं नव्हतं. फक्त एक शांत समाधान होतं. कारण त्याने बदला घेतला नव्हता, त्याने फक्त न्याय केला होता. आणि कदाचित हाच त्याच्या आयुष्यातील खरा विजय होता. अर्जुन रोजच्या प्रमाणे हॉटेलची फेरी मारत होता. तो मुद्दाम किचन स्टोअरजवळ गेला नाही, कारण मदत करणे म्हणजे सतत नजर ठेवणे नव्हे. तरीही जेव्हा त्याला कळले की एका स्टाफने शांतपणे आपली जखम लपवली आहे, तेव्हा त्याची पावले आपोआप त्या दिशेने वळली. दाराबाहेर उभे राहून त्याने पाहिले की आर्या वाकून फरशी स्वच्छ करत होती. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या, पण डोळ्यात कुठलीही तक्रार नव्हती. अर्जुन तिथेच थांबला. तो आत गेला नाही, फक्त एक क्षण तिच्याकडे पाहिले आणि शांतपणे तिथून निघून गेला. संध्याकाळी स्टाफ कॅन्टीनमध्ये आर्या जेवणाची प्लेट घेऊन शांतपणे बसली होती. तिच्याजवळ कोणीही बसले नव्हते. असेच दिवस पुढे सरकत गेले. आर्याची शांतता आता तिच्या कामाची ओळख बनली होती. ती कुणाकडे तक्रार करत नव्हती, ना कुणाशी वाद घालत होती. अर्जुन आणि आर्या मुद्दाम एकमेकांसमोर येत नसत. कधी नकळत कॉरिडॉरमध्ये, तर कधी जिण्यावर त्यांच्या नजरा एकमेकांना भिडत. पण त्या नजरेत आता द्वेष नव्हता. कदाचित हीच खरी माणुसकी होती. शांततेत वाढणारी, हळूहळू जखमा भरून काढणारी. काही नाती आयुष्यात कायमची सोबत करण्यासाठी नसतात, तर आयुष्याचा खरा अर्थ शिकवण्यासाठी येतात. अर्जुनाने आकाशाकडे पाहिले. त्या क्षणी त्याला वाटले की त्याचे बाबा कुठेतरी वरून त्याच्याकडे पाहत असतील आणि कदाचित हसतही असतील. कारण त्याने संपत्ती नव्हे तर माणुसकीची निवड केली होती. आणि हाच या कथेचा सर्वात सुंदर शेवट होता. ही कथा आपल्याला शिकवते की संपत्ती, ताकद आणि रुतबा कधीही माणसाची खरी ओळख ठरत नाही. खरी ओळख त्याच्या वागण्यात, नम्र स्वभावात आणि माणुसकीत दडलेली असते. जे लोक आपल्या गर्वामुळे इतरांना कमी लेखतात, त्यांना वेळ एक ना एक दिवस त्याच गोष्टीची जाणीव करून देतो. न्याय हा बदल्यापेक्षा नेहमीच मोठा असतो आणि मदत ही उपकारापेक्षा वेगळी असते. जेव्हा ताकद दुर्बलांची ढाल बनते, तेव्हा समाज बदलू लागतो. नाती अधिकारावर नव्हे तर समानता, विश्वास आणि आदरावर टिकून राहतात. आणि शेवटी विजय त्याचाच होतो जो कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनातील माणुसकी जिवंत ठेवतो. मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की माणसाची खरी ओळख त्याच्या पैशाने किंवा पदाने नाही, तर त्याच्या स्वभावाने आणि वागण्याने ठरते. गर्व कितीही मोठा असला तरी वेळ प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ नक्कीच दाखवते. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.